नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लघाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्हीलिंग विथ रोटल. तर ॲक्च्युली सगळ्यात पहिलं म्हणजे गेल्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं असं काही स्पेशल इंटेन्शन किंवा राईड वगैरे नाही आहे. सो आज लेक्चर होतं कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. सो म्हटलं आज निघतानाच एक राईडचा ब्लॉग शूट करू. सो लेट्स सी, हा माझा पहिलाच असा ब्लॉग आहे की प्रोफेशनली कुठल्या कामावरती असताना जातो आहे. बट लेट्स सी हाऊ द राईड गोज. सो दिस इज कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ॲफिलिएटेड टू SPPU म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटी. आणि सध्या आपले लेक्चर्स इकडे चालू आहेत. सो आय हॅव स्टार्टेड माय राईड. बुक करता कॉलेजचा कॅम्पस, कॉलेज प्रिमायसेस. त्यांना बरेच सारे स्टुडंट्स दिसतील आपले. ते सगळे तुम्हाला दिसत आहेत ते आपले स्टुडंट्स आहेत फायनल इयर इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्यांच्यासाठीच लेक्चर होतं आपलं, शेवटच लेक्चर होतं. कॉलेजमधनं कॅमेरा वगैरे माउंट करून सर निघाल्यानंतर मुलं खूप जास्त क्युरिओसिटीने बघतायत. आणि छान वाटतं असं की तुमची मुलं तुमच्याकडे क्युरिओसिटीने बघतायत. दुसऱ्या दिवशी ते विचारणार, सर तुम्ही व्हिडिओ करत असता, तुम्ही ब्लॉग वगैरे बनवत असता. आजच मला मुलांनी विचारलं, सर तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय, आणि तुम्हाला तुमची गाडी बघितली त्याच्यावरती टॉप बॉक्स वगैरे माउंटेड होता तो बघितला आम्ही. आज फायनली त्यांना यूट्यूब चॅनलचं नाव सांगितलं. प्रोफेशनली क्लासमध्ये वगैरे असताना जनरली मी असं अकाउंटवर नाही सांगत, बट तरी आजकालची मुलं खूप जास्त हुशार असतात. लगेच आपण घरी जाईपर्यंत, म्हणजे मी कुठलंही लेक्चर घेऊन कुठल्याही कॉलेजला घरी जाईपर्यंत माझं सोशल मीडिया हँडल त्यांच्याकडे पोचलेलं असतं. सो बट ठीक आहे, जसं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावरती तसंच माझ्या स्टुडंट्स आहे. अँड दे आर नॉट समवन डिफरंट टू मी त्यांना पण माझ्या फॅमिलीचा हिस्सा मानतो. मी जेव्हा पण क्लासवरती जातो तेव्हा त्यांना सांगतो की वी ऑल आर वन फॅमिली. सो तुमचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर यू कॅन शुअरली शेअर विथ मी. आय विल ट्राय माय बेस्ट टू रिझॉल्व द प्रॉब्लेम्स. असं नाही की माझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सोल्युशन आहेच, बट जेवढे प्रॉब्लेम्स मी माझ्या लेवलला सॉल्व्ह करू शकतो मुलांसाठी तेवढे मी नक्कीच करतो. बिकॉज हे नावाला फक्त प्रोफेशन आहे, बट आय ट्रुली गेट इट टू इट. कारण सगळीच मुलं सारखी नसतात. सगळ्या मुलांमध्ये किंवा सगळ्या मुलांना गोष्टी सहजपणे मिळतात वगैरे. आय हॅव सीन अ लॉट ऑफ स्टुडंट्स जे खूप जास्त कष्टातून किंवा खूप जास्त काही मेहनत वगैरे करून किंवा हार्डशिप फेस करून वरती आलेले आहेत. सो अगेन दॅट इज नॉट द लेवल ऑफ पार्शॅलिटी आय डू, किंवा दॅट इज नॉट द लेवल आय जस्ट स्टुडंट. कुठलाही स्टुडंट मग तो कसाही असू दे, जर तो जेन्युअनली काही प्रॉब्लेम घेऊन आला तर आय ट्राय माय बेस्ट टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. आणि हे ॲक्च्युली एका शिक्षकाचं काम असतं. माझ्यासुद्धा शिक्षकांनी या गोष्टी वेळोवेळी केलेल्या, म्हणून आज मी या लेवलपर्यंत येऊन पोचलो. किंवा मी जे कोणी आहे ते सगळ्या माझ्या आयुष्यातल्या गुरूंमुळे आहे. आणि मेन म्हणजे आपलं जे वय असतं, शिक्षणाचं वय असतं, तेव्हा असं होतं की आपल्याला वाटतं की समोरचा आपल्याला ओरडतोय, समोरचा आपल्यावरती रागवतोय. म्हटल्यानंतर तो व्यक्ती आपल्यासाठी वाईट होतो किंवा तो आपल्या बॅड बुक्समध्ये जातो, तो आपल्या गुड बुक्समध्ये राहतो. बट जेव्हा मी स्वतः टीचर झालो, मी स्वतः ट्रेनर झालो, तेव्हा मला या गोष्टी कळायला लागल्या की त्यावेळेला माझ्या टीचरांनी किंवा त्यावेळेला माझ्या गुरुनी जर मला ओरडले नसते तेव्हा त्याने मला वेळोवेळी हटवलं नसतं, तर लिटरली जी काही शिस्त मला लागली किंवा जी काही डिसिप्लिन्ड अप्रोच जो काही माझ्या लाईफमध्ये आहे तो कधीच होऊ शकला नसता. बिकॉज व्हॉट एव्हर आय एम टुडे इज टोटली बिकॉज ऑफ देम. म्हणजे मी माझ्या लाईफच्या सगळ्या अचिव्हमेंटचं क्रेडिट खरंच समजेन. म्हणजे एखादा विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचा हात असतो, विद्यार्थ्याची पण तेवढीच मेहनत असते, बट दिशा दाखवणारा कोणतरी मिळणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी इवन माझ्या स्टुडंट्सना पण तेच सांगतो की उद्या तुम्ही पुढे जाऊन सक्सेसफुल झालात तर सगळं क्रेडिट तुमचं आहे. जर तुम्ही फेल झालात, जर तुम्ही कुठे मागे पडलात तर अकाउंटेबिलिटी माझी आहे, मी तुमच्यासोबत आहे.
आणि हे बोलल्यानंतर लिटरली मुलांना खरंच कॉन्फिडन्स येतो आणि मुलं ट्राय करतात. सो पहिलं येणं किंवा मेरिटमध्ये येणं किंवा या गोष्टी माझ्यासाठी तेवढ्या मॅटर करत नाही. व्हॉट मॅटर्स फॉर मी इज मुलांनी त्या गोष्टी शेवटपर्यंत शिकल्या पाहिजेत किंवा मुलांनी त्या गोष्टीसाठी शेवटपर्यंत ट्राय केल्या पाहिजेत. तर आता इथे आपलेच काही स्टुडंट्स असणार आहेत. आपलेच काही स्टुडंट्स इकडनं आता जात असतात, त्यामुळे बरेच स्टुडंट बघतील आता सर सर सर. पुढे पण दोघं जण आपलेच चाललेत. काही स्टुडंट्स असतात ते स्वतःच्या गाड्या घेऊन येतात, काही स्टुडंट्स असतात ते बसने वगैरे येतात. आणि खरं म्हणजे स्कूल लाईफ किंवा कॉलेज लाईफची हीच मजा आहे की तुमचा ट्रॅव्हलिंग पार्ट वगैरे मग तो कधी तुमच्या फ्रेंडसोबत असेल, कधीही कुठला पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल, तर तुम्हाला ॲटलिस्ट समजतं की आपण किती ट्रॅव्हलिंग करून कॉलेजला जातो किंवा काय या सगळ्या गोष्टी. पाऊस पण तेवढा जास्त आहे. होऊ शकतं की कॅमेरावरती वगैरे पण पाणी येतं. आम्ही ट्राय टू वाईप ऑफ द वॉटर जसं शक्यपडे तसं. आणि येस, आपल्या लेफ्ट साईडला हॉटेल शौर्यवाडा आणि नावाची डिपेंडर पण दिसते पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र. जर सध्या काही फेमस असेल इंस्टाग्रामवरती तर ते आहे हॉटेल शौर्यवाडा. आणि ही शौर्यवाड्याची मेन ब्रांच आहे. मी आता तुम्हाला दाखवते की आहे शौर्यवाड्याची मेन ब्रांच. सो बेसिकली आपण जर कधी बघितलं तर माझं नाव विकास नागाहांडे असं आहे आणि ही एक्झॅक्टली जिथे माझं आता लेक्चर होतं त्या जागेचं नाव हांडेवाडीचं आहे. त्याच्यामुळे शौर्यवाडीची सगळ्यात पहिली आणि मेन ब्रांच तिथली आहे. सो जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल, मी तर नाही का नॉनव्हेज, जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर येस यू कॅन शोरली ट्राय, कारण त्यासाठीच शौर्यवाडा जास्त फेमस आहे. आणि इव्हन ट्रस्ट की व्हेजिटेरियन डिश पण इकडे खूप चांगली मिळते. मी यांच्या लोणी काळभोरच्या शाखेला गेलो होतो, तिकडे मी बैंगन मसाला आणि भाकरी मागवली होती. सो ऑथेंटिक टेस्ट होती मस्तपैकी. जसं ते सांगतात काळ्या मसाल्याची शिवगाणी वगैरे, ते ॲक्च्युली त्या प्रमाणात खरं आहे. म्हणजे आय डोंट नो बाकी लोकांना त्याचा कसा एक्सपिरियन्स झाला असेल किंवा बाकी लोक काय कमेंटिंग वगैरे करत असतील, बट माझ्यासाठी पर्सनली तरी हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता लोणी काळभोरच्या शाखेचा. या शाखेला कधी विजिट नाही केले, बघू आता या शाखेला जायचा योग कधी येतो. रस्त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, किती सुंदर रस्ते आहेत. म्हणजे जवळजवळ एवढे सुंदर रस्ते आहेत की काय म्हणता येईल, गाडी तुम्ही वर्षभरातनं फक्त एकदाच सर्व्हिसिंग केली तरी तुमचं काम होईल. एवढे सुंदर असे रस्ते आहेत. एस्पेशली ह्या भागामध्ये बघू शकता तुम्ही, वॉटर लॉगिंग अजिबात कुठेही नाही, खड्डा अजिबात कुठेही नाही. ऐशाबाश एक नंबर. मस्तपैकी सगळं ओपन ठेवलेलं आहे. जसं आपण म्हणतो देअर शुड बी ओपन अँड फेअर सिस्टीम. तर ओपन अँड फेअर सिस्टीम पुणे महानगरपालिकेने रस्त्याच्या बाबतीत पण ही गोष्ट खूप सिरियसली घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी ओपन अँड फेअर सिस्टीम रस्त्यामध्ये पण ठेवलेली आहे. येस, वी कॅन विटनेस दिस ओपन अँड फेअर सिस्टीम. वाव, ग्रेट यार, खरंच ग्रेट. चला, फायनली ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे. आता मला जरा खरंच ऑफिसमधनं तुटल्यासारखं वाटतंय. मागाशी थोडं तुटल्यासारखं वाटत होतं. मागाशी असं वाटत होतं मी संडे राईडला आलो आहे, बट आता मला समजतं आहे की संडे राईड नाही आहे. मी प्रॉपर जसं एक 9 to 7 मला प्रोफेशनल असतो, 9 to 5 वाला प्रोफेशनल असतो, तसं मी निघालो. आणि येस, बघू शकता तुम्ही रस्त्याची कंडिशन किती सुंदर आहे. आपण ट्रॅफिकवाल्या एरियामध्ये आलेलो आहे, जो आहे खडी मशीन चौक. आता इकडनं थोडीशी ऑफ रोडिंग चालू होते. आज ऑफ नाव तरी ऑफ रोडिंगची गरज नाही आहे, कारण मला दुसरीकडे जायला रस्ताच नाही. त्यामुळे बेटर वे आपण ट्रॅफिकमध्येच थांबू. हळूहळू जेव्हा ट्रॅफिक इकडनं जाईल तेव्हा आपल्याला जात राहायचं. ट्रॅफिकमध्ये मी एक गोष्ट बघितली, सगळ्यांना जायची गाडी असते. कोणाला थांबायचं नाही, कोणाला थोडं नंतर नाही घ्यायचं, सगळ्यांना जायची गाडी, सगळ्यांना.
बट आय हॅव ऑब्झर्व वन थिंग, ट्रॅफिकमध्ये राहून तुम्हाला पेशन्सची खूप जास्त व्हॅल्यू म्हणजे पेशंट राहणं का इम्पॉर्टंट आहे. आता बघा लोकल गाड्या पुढे जातील तसे हॉर्न चालू होते. रेग्युलरली जेव्हा आपण घरी जातो तेव्हा आपण इकडनं राईट घेतो. आज आपण इकडनं स्ट्रेट जातो कारण आपल्याला वारजेला जायचं आहे. आपण कात्रज मार्गे त्याच्या तिकडून वारजेला जाणार आहोत. सो आत्ता जिकडनं आपण पास झालो तो आरेखडीमध्ये तो कायम ट्रॅफिक असतं. नक्की आज खूप तेवढं ट्रॅफिक लागलं. म्हणजे मला असं वाटतं मी रेग्युलरली ब्लॉगिंगच केलं पाहिजे, कारण ब्लॉगिंग जेव्हा मी करतो तेव्हा मला ट्रॅफिक जास्त लागत नाही. सो मला तर वाटतं आता मी रोज कॅमेरा लावून घेतला पाहिजे आणि रोज ब्लॉग केलं पाहिजे, डेली ब्लॉग सुरू केलं पाहिजे, जेणेकरून मला ट्रॅफिक रस्त्याला लागणार. जस्ट किडिंग काही तसं काही नाही. आज एखादा दिवस होता मला जितके ट्रॅफिक लागलं नाही, बट हे जर मी रेग्युलरली करायला गेलो तर मला 100% माहिती आहे माझं म्हणजे एकदम परत नाही आणि रोज मला भरपूर ट्रॅफिक लागेल. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमधला सगळा टाईम त्या ट्रॅफिकमध्येच जाईल. सो असं काही करणार नाही मी. हा ब्लॉग फक्त आजच्या दिवसापुरता आहे. सो बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला होता की तुझं एक्झॅक्टली प्रोफेशन काय आहे. तर लेट मी टेल यू गाईज, आय वर्क ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर. म्हणजे मी इंजिनिअरिंग आणि MBA स्टुडंट्सना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची ट्रेनिंग देतो. दॅट बेसिकली प्लेसमेंट ट्रेनिंग म्हणजे जेव्हा फर्स्ट इयरपासून ते 4th इयरपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलप करायला लागतात. त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना शिकवतो. जसं की ॲटिट्यूड बिल्डिंग, गोल सेटिंग, त्याच्यानंतर टीम बिल्डिंग काय असतं, तुमचं ग्रूमिंग काय असतं, म्हणजे तुम्ही टर्नआउट कसा केला पाहिजे. एकदा तुम्ही फॉर्मल्समध्ये जात आहे तर ते फॉर्मल्स घालण्याची पद्धत काय आहे. ईच अँड एव्हरी बेसिक थिंग दॅट इज इन्क्लुडेड इन टू पर्सनॅलिटी. सो फ्रॉम बेसिक्स टू ॲडव्हान्स. आणि याच्यासोबत मी अजून वर्बल ॲबिलिटी पण शिकवतो. दॅट मीन्स त्यांच्या ॲटिट्यूड लेवलसाठी त्यांचं ग्रामर, त्याची एक परीक्षा असते, त्याचा एक राऊंड असतो ॲटिट्यूड राऊंड. त्याच्यामध्ये त्यांचं ग्रामर आणि मॅथमॅटिक्स वगैरे असं बऱ्याच गोष्टी असतात. सो आय कव्हर द ग्रामर पार्ट बेसिकली. आणि इफ आय टॉक अबाउट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सो मी हे काम सुरुवातीला जेव्हा मी इनिशियली तर मी पुण्यामध्ये करायचो. बट आता पुण्यानंतर ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि त्यानंतर ऑल ओव्हर इंडिया पण काम चालू झालं. सो जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती हरियाणा वगैरे स्टोरीज बघितले असतील किंवा हरियाणाचे वगैरे व्हिडिओज बघितले असतील तर हरियाणाला पण मी लेक्चर्ससाठी गेलो होतो. आय ऑल्सो बीन टू भुवनेश्वर इन टू ओडिशा फॉर माय लेक्चर्स. So I've got a good opportunity this year to train or to teach into various different universities and reputed universities pan India. So खरंच खूप चांगला अनुभव आहे. डिफरंट जागेत जाणं, तिथल्या लोकांना भेटणं, तिथल्या स्टुडंट्सना भेटणं, त्यांचं कल्चर जाणून घेणं, त्यांचे जे प्रॉब्लेम्स ते फेस करतायत त्यांना समजून घेणं. आता मोस्ट ऑफ द कॉलेज जे रुरल एरियाज असतात त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो की त्या मुलांना हे असं एक्सपोजर आधी मिळालं नसतं. सो त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी खरंच नवीन असतात आणि त्यांच्याकडे शिकण्याची इच्छा असते. सो स्टुडंट्सना जेव्हा शिकण्याची इच्छा आहे, जेव्हा ट्रेनरचा समजतात, तेव्हा त्यांना शिकवण्यासाठी अजून एक मोटिवेशन मिळतं. आणि जे कोण ट्रेनर्स म्हणजे पर्सनली माझ्याबद्दल सांगतो, तुम्हाला असं दिसतंय की मुलं खरंच शिकायला बघतायत, मुलांना खरंच या सगळ्याची गरज आहे. बाय लिटरली गिव्ह माय एव्हरीथिंग. म्हणजे मला हे ह्याचं पण भान जात नाही की माझे 6 hours जे वर्किंग असतं तिथं ते उलटून जात आहे की नाही. इफ दे वॉन्ट अन एक्स्ट्रा क्लास मी त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लास पण अरेंज करतो. इफ दे वॉन्ट की त्यांना ऑनलाईन टाईप पाहिजे मटेरियल तर ऑनलाईन सुद्धा मी प्रोव्हाइड करतो. आय ऑल्सो कंडक्ट ग्रुप मीटिंग्स अँड इन अ नटशेल आय एम नॉट जस्ट ग्लोरिफाईंग मायसेल्फ किंवा माझी कौतुकास्पद गाथा वगैरे असं काही तुम्हाला सांगत बसत नाही. आय एम जस्ट टेलिंग की मी माझं प्रोफेशन एन्जॉय कसं करतो. फ्यूल इंडिकेटरवरती दिसतंय की आपलं फ्यूल आता ऑलमोस्ट रिझर्वला लागलं आहे.
एवढं कमी फ्युअल मी कधी गाडी ठेवत नाही, पण सध्या E20 किंवा सगळा इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे मी जनरली एक कुठला फ्यूल टाकत नाही. आय एम ट्राईंग डिफरंट फ्यूल्स. आणि आता रिसेंटली मी XP95 टाकलं होतं, त्याचा परफॉर्मन्स मला गाडीचा चांगला मिळाला, बट अगेन थोडं स्पीड टाकलं होतं जस्ट फॉर ट्रायल पर्पज. सो आता अगेन आय एम गोइंग टू फ्यूल अप विथ XP95 किंवा इंडियन ऑइलचं XP100 मिळत असेल तर लेट मी इंडियन ऑइलमध्ये गेल्यानंतर मला मेक अ चॉईस की कुठला फ्यूल अप मला करायचं आहे गाडीसाठी. सो लेट सी यावेळेला पॉसिबल असेल तर ॲडिटिव्ह पण आपण ट्राय करू. लेट सी हाऊ इट गोज. सो गाईज मस्तपैकी ट्रॅफिक झालेलं आहे इकडे. जस्ट बसचं स्टॉप आहे, त्याच्यामुळे बोटिंगमध्ये आलेलं आहे. मध्ये गेला नको. अरे सगळ्या गाड्या काका थोडीशी जागा थोडीशी जागा. हो काहीच आपलं फ्यूल जास्त कमी आहे, आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याचं चार्जिंग कमी आहे, सगळीकडनं आपले प्रॉब्लेम सुरू आहेत. बट स्टील आय एम हॅपी. आयुष्य खूप सुंदर आहे, किती पण फोटो जे तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. आय एम डुईंग द सेम. माझे सगळे स्टुडंट्स चालले तिकडनं अजूनपर्यंत किंवा म्हणजे US असेल दॅट्स गुड. अगे व्हेरी गुड. अरे बापरे. वेलकम टू वर्ल्ड ऑफ ऑफ जा रहा है. लेफ्ट राईट फ्रंट काय वेगळ्यांना स्टुडंट देतात माझे त्या भारी. कात्रज जर राहतात मला आत्ता कळलं, मला ती दुनिया कात्रजवर नाही गेली. गाड्या येत नाही तसं नाही. हे एक्सपेक्टेड ट्रॅफिक आहे कडी मशीन चौकमधलं, जे मी तुम्हाला असं दाखवतो कात्रज चौकामध्ये. होय ना देर आणि ट्रॅफिकमध्ये आपल्याला लोकांच्या हॉर्नची वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते. चला आता 100% आपण जेव्हा बघितलं तेव्हा ही 4 व्हीलरमध्ये येणार आणि आपल्याला जागा होणार नाही. येस आय वॉज व्हेरी शुअर अबाउट. थँक्यू सो मच दादा. येस चला कोई ना. इकडनं आपण घालूया गाडी त्या साईडला. येस कोई ना. आपल्यासारखे पण आहेत गाडी तिकडे घालणारे किंवा त्या साईडला जाणारे. गाडी त्या साईडला गाडी चला तुम्ही जाऊया का जाऊया. होय कधीतरी ट्रॅफिकमध्ये निघायला थोडे परफेक्ट मारावे लागतात. ही शिकवण मला दिलेली आहे पुणे शहराने. ही डन. नो वी आर नॉट. एवढ्याच मी ट्रॅफिकमध्ये शिकलो तर पुण्यात फायनली कॅनायचे ट्रॅफिकमध्ये मी जरी 2 व्हीलरवरती असलो तरी मला लहानपणीचा गेम आठवतो डॉक्टर ड्रायव्हिंग. त्याच्यामध्ये वेगवेगळे लेवल्स नसायचे. आता हायवे वगैरे लेवल नसायचं त्याच्यामध्ये जो काय असायचं किंवा स्पीड वगैरे असे लेवल नसायचे. ते काय असतं ते तुम्ही तुमची गाडी घेऊन कट मारता इकडून तिकडून झप त्याच्यावरती तुम्हाला पॉईंट मिळायचे. तो कधी कधी माझ्याकडं पण स्पिरिट आणि मग जागा होतं आणि मला पण असं वाटतं झपझूप कट मारावे. पण मला नंतर लक्षात येतं की हे इकडून तिकडून झपझूप कट मारून आपल्याला काय कोण पैसे देणार नाही आणि उलटं लोक शिकायला घालणार आहेत. त्याच्यामुळे अशी काहीतरी फालतूगिरी न करण्यापेक्षा निश्चित आपण आपली गाडी मस्तपैकी तिकडनं निघते आरामशीर तिकडनं काढावी. सो नो डॉक्टर ड्रायव्हिंग, ओनली जेन्युइन ड्रायव्हिंग.
ट्रॅफिक ओके व्हेरी गुड. बरेच सुरू झालेलं आहे ट्रॅफिक. आता आपल्याला कुठून जायचं मला रस्ता मी लास्ट टाइम गेलो होतो मी विसरलो परत. बट ठीक आहे आय विल नॉट परत काय आहे मॅप नाही लावणार मी. जस्ट आठवत जाणार. तर कुठून कुठे कसा टर्न घ्यायचा आहे ते मला माहीत नाही आहे किंवा मी विसरलो आहे. बट लेट्स सी. गेल्या वेळी कसं गेलो होतं. गेल्या वेळी ॲक्च्युली या रस्त्याने येताना माझ्या कलिगची गाडी बंद पडली होती. सो तिकडे मी त्याला पिकअप केलं होतं. लेट्स सी. हे जे असे मिक्सरवाले ट्रक असतात ते सिमेंट मिक्सर वगैरे त्यांच्या सोबत जरा मला एक्स्ट्रीम भीती वाटतं. भीती ॲज इन मध्येच मी त्याच्या इथे उभा आहे आणि मध्येच मिक्सर चालू झाला आणि त्या भाऊनी माझ्यावर सिमेंट किंवा ते प्रोसेस झालेली ती सिमेंट टाकली तर काय होईल बघा की. लिटरली असंच वाटतं. मध्येच मशीन चालू होईल गारगार गारगार तो मिक्सर फिरायला लागेल आणि त्यांना सगळं सिमेंट चालू येईल. फायनली जरा गाडी एवढी मोकळी जागा होती तरी पण गाड्या रस्त्यामुळे छोट्या कंडिशनमध्ये जाऊ शकत नाही. आपल्याला इकडनं आता एक टर्न घ्यायचा तो जोरा गाडी इकडे जाईल. ॲक्च्युली मला आठवत नाही की इकडे एक टर्न आहे तिकडे एक टर्न करून आपल्याला अंडर द ब्रिज जायचं आहे. अँड येस आम राईट हाच टर्न आहे राजमाता उद्यान. येस हा पॉईंट मी लक्षात ठेवलेला. सो गाईज अगेन जेव्हा तुम्ही कुठल्या नवीन जागी जाता तेव्हा तुम्हाला जर गोष्टी माहीत असतील तर तिकडचे तुम्ही लँडमार्क लक्षात ठेवायचं. म्हणजे जे असे काही लँडमार्क असतात ते तुम्हाला ती जागा लक्षात ठेवायला मदत करतात. काय पता होता. सो इथे लास्ट टाइम मी लक्षात ठेवलं होतं राजमाता उद्यान. तर आता इकडनंच मला टर्न मारून जायचं आहे. अगेन आय गोइंग फ्रॉम द सेम डिरेक्शन. तर मी सांगितलं मला फक्त एकच चिंता आहे गाडीचा रिझर्व लागलेला आणि मी फक्त व्यवस्थित पोहोचू दे घरापर्यंत. बाकी देवाकडे आज माझी काही प्रार्थना नाही. देवा तुम्हाला सगळं दिलं आहे. फक्त थोडीशी माझ्या गाडीला कॅपॅसिटी दे की या पेट्रोलमध्ये किंवा या रिझर्वमध्ये गाडी जाऊ दे माझी वर्धेपर्यंत. आता इकडनं आहे आपला हायवे. सो आता आपण सर्व्हिस रोडवरनं लगेच दुसरीकडे गाडी टाकू. हायवे लागून सणाना फिरी करायला करत आपण हायवेने निघतो. हायवे आला जवळ आला जवळ आला जवळ आला जवळ आला. जेवढा हायवे सर्व्हिस रोडचा इथे जवळ तेवढ्या सर्व्हिस रोडला ट्रॅफिक जास्त हो लिखित. सो गाइस फाइनली वी आर एंटरिंग द हाईवे. यस एंड अपन हाईवेला आलेलो आहे. अब मज़ा आएगा. अब ज़्यादा मज़ा आएगा. यस एंड हियर आय हॅव स्टार्टेड ड्राइविंग. ॲक्च्युली खूप मजा येते ॲक्च्युली. सो डोंट वरी गाईज आय हॅव कॅरीड ऑल माय सेफ्टी गिअर्स. म्हणजे हेल्मेट आहे माझ्याकडे. सो डोंट वरी. आणि मला माहिती आहे की कुठल्या रस्त्याला गाडी किती स्पीडला चालवायची. अँड आय टोटली ट्रस्ट माय मशीन. जे मशीन माझ्याकडे आहे जी थंडरबोल्ट माझ्याकडे आहे आय टोटली ट्रस्ट दॅट. सो आई बाबा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला फोन करून जे काय बोलायचे ते फोन करून बोला. कमेंट सेक्शनमध्ये काही बोलू नका. आणि तुमच्या मुलाला व्यवस्थित बरोबर माहिती आहे की कुठे गाडी स्पीड करायची आणि कुठे नाही. आणि लेट मी टेल यू आई बाबा की ही जी माझी गाडी आहे ती रस्त्यावरती हळू चालवण्यासाठी नाही बनली आहे. जरी ती 150cc बाईक असली तरी ती स्पोर्ट्स व्हेरियंटमध्ये येते. त्याच्यामुळे मी थोडीसरी तरी तिला त्याप्रमाणे वापरतो. नाही तर हा माझ्या बाईकचा अपमान आहे. सो तुम्हाला जर मला काही कौतुकास्पद शब्द बोलायचे असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये बोलू नका. तिथे थोडंसं माझं फॅन फॉलोईंग आहे. माझे स्टुडंट्स पण बघतात माझा व्हिडिओ. सो तुम्हाला जर काही माझं कौतुक करायचं असेल यासाठी तर प्लीज आपण रोज फोनवर बोलतो तर फोनवर माझा कौतुक करा. थँक्यू सो मच आई बाबा. आय होप तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असणार. एक छानशी कमेंट तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. कधीतरी कमेंट करत जा माझ्या व्हिडिओवर. सो ट्रॅफिक तर भरपूर आहे आपल्याला. बघू आता हे ट्रॅफिक शक्यतो ट्रॅफिक असणारच आहे कारण गाईज दिस इज द मोस्ट चर्चेत असलेला नवले ब्रिज. त्यामुळे ट्रॅफिक तुम्हाला इथे नाही लागलं तर विषय. गाडी कुठून तरी बघूया जागा मिळते कुठून तरी गाडी काढायला काही शाळांचा प्रवास नाही समज गाईज.
जागा दिली त्याच्याबद्दल मला आपला खूप जास्त आभारी आहे. येस ऑल्स वेल. आता फक्त एक राईट टर्न घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तिकडनं फ्लायओव्हर घ्यायचं आहे. ते फ्लायओव्हरला पण एवढीच गर्दी असणार आहे. व्हेरी शुअर अबाउट दॅट. लेट्स सी गाईज. इकडचं ट्रॅफिक बघून इकडनं जाण्याचा काय स्कोप आहे असं तर काय मला वाटत नाही. ओके, आपल्या गोप्रोनी पण आपल्या ॲक्शन कॅमेराने पण आपल्याला सांगितलं आहे की ओनली 10% ऑफ बॅटरी इज रिमेनिंग. ओके फाईन. सो ओके गाईज, आय ट्राय टू एस्केप दिस ट्रॅफिक. जनरली एस्केप झालो असतो, बट वी कॅन सी अ ग्रेट फोर व्हीलर कार इन मिडल ऑफ एव्हरीथिंग, जेणेकरून सगळ्या टू व्हीलर मागे अडकल्यात, नंतर आपली टू व्हीलर आरामात तिकडे गेली असती. सो नो इश्यूज, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही तसं ट्रॅफिकमध्ये आपण अडकलोय. सो लेट्स एन्जॉय द ट्रॅफिक. कुठून दुसरीकडनं आपल्याला जाता येतंय का? जाईल का आपली गाडी? शोधा, बघूया, ट्राय करूया. चला, एक गाडी का होईना एक गाडी आपण क्रॉस केली आहे. कधीपर्यंत हे ट्रॅफिक राहणार आहे आय डोंट नो राईट. काहीतरी 8% वरती आहे. सो मी थोड्या वेळासाठी जरा बाय करतो तुम्हाला आणि परत मी तुम्हाला जसं ट्रॅफिक क्लिअर होतं किंवा जसं थोडंसं मी इकडनं निघतो तसं तुम्हाला अपडेट्स मी देतो. ओके, थँक्यू सो मच गाईज. प्लीज कुठे जाऊ नका, बघत राहा. जास्त वेळ नाही टिकू शकणार कारण इकडे मगाचपेक्षा खूप जास्त अडचण दिसते आता मला रस्त्यामध्ये. तरी पण आपण बघूया. आपली गाडी छोटी असल्याचं आपल्याला ॲडव्हान्टेज आहे की कुठूनही गाडी निघू शकते आपली. बट जे काही उपद्रव किंवा जे काही पराक्रम, जे काही उपद्रव आपण आपल्या गाडीवर केले, हे असं एवढं भलं मोठं हँडल गार्ड लावायचं, हँडल गार्ड नाही हँडल लावायचं, त्याच्यानंतर हे मस्तपैकी 2 बाजूला क्रॅश गार्ड मोठे लावायचे, त्या नादात आपण गाडीची थोडीशी आपली. सो गाईज, फायनली आता बरीच कामानंतर आपण आपल्या घराजवळ पोचलेलो आहे. खरंच खूप जास्त ट्रॅफिक होतं. कॅमेराची बॅटरी ऑलमोस्ट संपते. सो 1% बॅटरी राहील तर आपण फक्त घरामध्ये एंट्री मारू. आय होप घरी जाऊन पार्किंगमध्ये गाडी लागेल माझ्या कॅमेरामध्ये चार्ज होईल. बट तुमच्या स्वागत असा प्लीज साईडवा जाऊ लावू दे. आय होप हा कॅमेरा तोपर्यंत राहील. माझी स्टार्ट येईल. स्टार्ट होते. येस, फायनली आपण घराजवळ पोचलेलो आहे. सेफ अँड साऊंड कॅमेरा बंद झाला. सो गाईज, आपल्या कॅमेराची बॅटरी फायनली संपली आहे. बट टायमिंग एकदम कट टू कट होतं, म्हणजे मी घरी पोचलो आणि बॅटरी संपली आहे. सो यू कॅन सी सेफ अँड साऊंड आय एम बॅक टू माय होम. आणि आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. माहीत नाही मला काय मोटिव्ह होतं किंवा मी का व्हिडिओ बनवला किंवा आजला ब्लॉगिंग करायची हौस आली ऑफिसमधून सुटल्यानंतर किंवा वर्किंग आवर्समधून सुटल्यानंतर. बट ठीक आहे, मी स्वतः पर्सनली हे एन्जॉय केलं. तुम्हाला पुणे आणि पुण्याचं ट्रॅफिक दाखवणं, जे कोणी पुण्यामध्ये नव्हते किंवा जे कोणी पुण्याचं नाही आहेत त्यांना हे ट्रॅफिक दाखवणं. आणि माझे स्टुडंट्स, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर सगळ्यात पहिलं तुम्ही लाईक करा, तुम्ही शेअर करा आणि तुम्ही कमेंट करा, कारण तुमच्या कॉलेजचा हा व्हिडिओ आहे. तुमच्या कॉलेजकडनं मी बनवलं आहे. स्पेशली दिस इज फॉर द स्टुडंट्स ऑफ कीस्टोन कॉलेज. अँड बाकी तुम्हाला जर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर अगेन व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. अँड जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. कारण ॲज यू नो की आपले जवळपास 800 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि आपल्याला गणपतीच्या आधी 1000 सबस्क्रायबर्सचं माझं टार्गेट आहे, ते मला पूर्ण करायचं आहे. सो प्लीज हेल्प मी इन अचिव्हिंग दिस टार्गेट. अँड गणपतीसाठी आपण यावर्षी अजून काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करू. प्रोव्हायडेड सुट्टी मिळाली पाहिजे आणि जसं सुट्टी मिळेल तसं आपण गणपतीसाठी पण परत काहीतरी करू. त्याला अजून वेळ आहे, त्याच्याबद्दल बोलतच जाऊ. तोपर्यंत मी असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना चॅनल रेकमेंड करत राहा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. अँड सगळ्यांनी प्लीज आपली काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत, सो प्लीज बी सेफ. थँक्यू सो मच.